मग शेवटी तुकोबाराय म्हणले वाढ वेळ झाला शिळे झाले शिळे झाले तटस्थ ब्राह्मण बैसले होते पानं सगळे मांडलेले आहेत ब्राह्मण येऊन जेवायला बसलेले आहेत सगळ्यांचे ढेरा असे ब्राह्मण बसले महाराज सगळ्यांनी त्या ठिकाणी यज्ञोपवीत धारण केलेलं आहे पवित्र असं तिलक केलेलं आहे कपाळावरती आणि ब्राह्मण येऊन जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणले चिंतामणी देव ब्राह्मण म्हणायला लागले वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ती मग म्हणल्याच्या नंतर महाराज तुकोबारायला शेवटी चिंतामणी देव ब्राह्मणाला गणपतीला बोलवणं शक्य झालं नाही त्याचं कारण आहे ब्राह्मण कुळात जन्माला येऊन अभिमान जर धारण जर झाला असेल आणि त्या अभिमानामुळे चिंतामणी देव ब्राह्मणाला देव दुरापास्त झाला होता बरं का मग म्हणून अभंगाच्या शेवटच्या
गणपतीला तर काय आणू शकले नाही. त्याच्यामुळे शेवटी तुकोबाराय काय म्हणतात, तुकोबारायच्या शब्दाकडे ध्यान द्या महाराज. कारण जरी ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, ऐका मी काय बोलतो, जरी ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी तेही लोकात श्रेष्ठ. म्हणून महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्म मिळायला पुण्य करावं लागते. उगाच जन्म मिळवणे उपयोग नाही. जर त्याच्या जीवनामध्ये जर ब्रह्मकर्म जर केला तर ते तेव्हा द्विजत्व सिद्ध होते बरं का. द्विज या शब्दाचा अर्थच ते आहे, 2 वेळेस जन्म, एकदा आईच्या उदरातून आणि दुसरं उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर जेव्हा तो गुरुच्या घरी विद्यार्जनासाठी जातो तेव्हा दुसरं जन्म, म्हणून त्याला द्विज शब्द सुद्धा आलेला आहे. परंतु तुकोबाराय ऐका, आपल्या आयुष्यामध्ये कधीच मंबाजीनं जेव्हा तुकोबारायला मारलं होतं काय म्हणले, तुकोबाराय बरं झालं देवा आज मी क्रोध जिंकलो, आणि माझ्या सगळं मंबाजीचं कंबरड मोठं असतं महाराज. तुकोबाराय काय म्हणले, देवा खूप उपकार झाले तुझे माझ्यावर, आज मी क्रोध जिंकलो. कारण मंबाजीला एवढं मला मारलंय तरी सुद्धा मला राग आला नाही, रागावर विजय मिळवला, आज मी क्रोध जिंकलो. तुकोबारायचं बोललाय महाराज. हो, संतत्वाच्या पदाला गेल्याच्या नंतर संतत्व टिकतं बरं का. उगाच संत म्हणून लोक जे आता कलियुगामध्ये जे रातोरात जे जगद्गुरु होऊ लागले आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जाऊन जेलमध्ये बसायला लागले, त्याला संत म्हणायचं का? संत म्हणायचं नाही महाराज. हो, त्याला पोट भरणारी टोळी आहे म्हणायचं नाही. दंबे करू भक्ती सोंग दावी जमा, अंतरी भावना वेगळीच. उगा हे सोंग आहे महाराज. म्हणून ऐका, ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा चिंचवडचा ब्राह्मण चिंतामणी देव ब्राह्मण अभिमानामुळे वाया गेले. आणि तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, आणि त्यांनाच मोठेपणा दिला. गाथेमध्ये सुद्धा प्रमाण आहे, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड वंदावे दुरून शिव नये. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड वंदावे दुरून शिव नये. ब्राह्मण जरी अभक्त असला, ब्राह्मण जरी जार कर्म करणारा जरी असला तर त्याला दुरून वंदन करावं मग असं तुकोबाराय म्हणतात. मी नाही बघा, उद्या गाथा काढून बघा, वाटल्यास माझ्यावर भरोसा वाटतो. उद्या गाथा काढून बघा, गाथा वाचल्याशिवाय माता सुधरत नाही, ध्यानात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, माऊली ज्ञानोबारायांचे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, नवनाथ, श्रीमद भागवत, शिव महापुराण, किती मोठी संपदा आहे हिंदू धर्मामध्ये महाराज. इतरत्र आपल्या धर्मा एवढं मोठं धर्म कोणतंच नाही, लक्षात ठेवा. थांबा गडबड. म्हणून महाराज चिंतामणी देव ब्राह्मणाला अभिमानामुळं तो ब्राह्मण वाया गेला. आणि तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुमच्या पुण्याईनं, कोणाच्या पुण्याईनं, चिंतामणी देव